नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आम्ही चाललो गावाला, ते म्हणजे मामाच्या यात्रेला. मामाच्या यात्रेला निघालोच होतो, तर मांडोगणमध्ये कपडे चेंज केले आणि खायला घेतलं आणि आलो. मग ही बघा आद्विकचं कसं काय लगेच दुकानात शिरला. माझ्या आजोबांचं किराणा मालाचं दुकान आहे, तर काय मग हे दे खायचं आहे मम्मा मला, ते खायचं आहे. मग सगळं आवरलं वगैरे. त्या दिवशी मस्त निवांत आराम केला, व्हिडिओ काही शूट नाही केला. आणि दुसऱ्या दिवशी मग आवरून निघालो यात्रेसाठी गावामध्ये. तर ह्या गावची यात्रा आहे, सिद्धेश्वर देवाची यात्रा असते. गावची मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं मंदिराचं. आणि गाव आणि मामाचं घर बरंच अंतर आहे, बरंच म्हणजे 5-6 किलोमीटर, आय थिंक 5-6 किलोमीटर असेल. म्हणजे ते इनमगावच्या हद्दीमध्ये राहतात. मग त्या हद्दीनुसार त्यांचे इनमगावची यात्रा. त्यांच्या इथं कसं रोडच्या अलीकडे इनमगावची, रोडच्या पलीकडे गणेगाव, असं मग त्यांची इनमगावची यात्रा. मग काय मामाच्या गाडीमध्ये आलो, लांब आहे त्याच्यामुळं काय गाडीत आल्याशिवाय पर्याय नाही. आणि ऊन तर खूप झालेलं होतं. मग मामाच्या 4 व्हीलरमध्ये आम्ही आलो यात्रेसाठी. मग काय सगळीकडे दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त परिसर पाहत फोटो काढत बसलो. बघा किती छान, मस्त इतकं छान आहे तिथं, झाडी वगैरे मस्त आणि बसायला वगैरे कट्टे वगैरे केलेले. मग काय मस्त थोड्या वेळ आराम केला, फोटोज काढल्यानंतर यात्रेत आलो. यात्रेत काय आमच्या आद्विकला खायचा होता गोळा, मग घेतला त्याने गोळा खाल्लं वगैरे. आम्ही लस्सी वगैरे पिलो आणि घरी आलो. थोड्या वेळ आराम केला. म्हणलं आता संध्याकाळी मला यात्रा पाहायला जायचे. मग काही सगळं आवरून परत मग आवरून वगैरे आले. संध्याकाळी बघा किती लाईटिंग वगैरे मस्त वाटत आहे. संध्याकाळी यात्रा, खरं संध्याकाळीच खूप आनंद असतो यात्रा बघण्याचा. दिवसा ऊन वगैरे असल्यामुळे चिडचिड होती, जास्त फिरू पण वाटत नाही. मग मग काय सगळीकडे फिरून वगैरे घेतलं. मग आद्विकला लागलेली भूक, तो म्हणला मम्मा मला भूक लागली, मला खायचा आहे वडापाव. मग काय त्याला वडापाव घेऊन दिला आणि तो वडापाव खात बसला. मग तिथेच शेरण्या वगैरे चालल्या होत्या, चांगलं मस्त वाजत गाजत शेरण्या चालल्या होत्या. मग ते पाहत बसले मी आणि शूट पण केलं. यात्रा इतकी छान भरते नाही, बरीचशी मोठी भरते आणि सामान वगैरे स्वस्त असतं आणि नवीन नवीन प्रकारचं सामान असतं. म्हणजे आमच्या यात्रेत जरा नाही एवढं नवीन येत, तसं ह्या यात्रेत खूप छान मस्त असं नवीन प्रकारचं. आणि मला इथला परिसर इतका आवडला ना, खूप म्हणजे खूप आवडला. इतकं मस्त होतं ना वातावरण, झाडी वगैरे आणि परिसर पण असा भरपूर होता. कशी वाटली तुम्हाला ही यात्रा कमेंट करून नक्कीच सांगा. बाय बाय.